फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिया. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. अनदर व्हिडिओ ब्लॅक कॉफीने सुरुवात केली आजच्या दिवसाची. परत इव्हनिंग होईपर्यंत मी माझ्या चहावर आलेच. घरी टोस्ट आणलेले होते आणि चहा प्यायची क्रेविंग झालीच आहे. तर मला तूप लावून त्याला म्हणजे टोस्टला तूप लावून खायला फार आवडतं. म्हणजे जेव्हा बटर नसतं तेव्हा मी तूप लावून खाते आणि खरंच खूप मस्त लागतं. सो मी माझा टी टाईम एन्जॉय करत होते आणि खरंच एक खूप टेस्टी लागतं. खाऊन झाल्यावर मी क्लीनअपची तयारी केली. काही नाही, नॉर्मल क्लीनअप करायचं होतं, नॉर्मल स्क्रबिंग वगैरे आणि मुलतानी मातीचा पॅक लावायचा होता. तेच मी तयारी करते आहे. पहिले क्लिनिंग मिल्कने चेहरा क्लीन करून घेतला आणि मस्तपैकी तो रुमालाने पुसून घेतला, ओल्या रुमालाने. आणि त्यानंतर थोडीफार स्टीम घेतली आणि मग त्यानंतर स्क्रबिंग करायला सुरुवात केली. स्क्रबिंग पण मी फार हार्श नाही केली, कारण की मग नंतर पुन्हा ते त्रास देता आग होती चेहऱ्याची. त्यामुळे नॉर्मली मी स्टीम घेतली आहे आणि आता मी स्क्रब करणार आहे. ॲक्च्युली माझ्याकडे जो किट आहे तो संपत आला, ऑलमोस्ट फार कमी राहिलं आहे त्यामध्ये. बट तरी आत्तापुरतं चालवणार आहे. दिवाळीच्या वेळेस मी प्रॉपर फेशियल करणार आहे, तेव्हा पण तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेल. जिथं व्हाईट हेड्स मला वाटतात येतात किंवा छोटे छोटे पिंपल्स, त्यासाठी मग मी नॉर्मली असं घरच्या घरी स्क्रब वगैरे करत असते. करून झाल्यावर मी माझा फेस मस्त पुन्हा एकदा ओल्या रुमालाने पुसून घेतला आणि त्यानंतर व्हाईट हेड्स काढायला सुरुवात केली. ॲक्च्युली कधी असं होतं आणि माझी ऑइली स्किन आहे, त्यामुळे व्हाईट हेड्स माझ्याकडे प्रचंड येतात. त्यानंतर ही सगळी प्रोसेस करते, मग एंड रिझल्ट तुम्हाला दाखवते. ही माझी फेवरेट स्टेप आहे. माझं फेवरेट इक्विपमेंट किंवा काय म्हणता येईल, एक मशीन, काय म्हणू त्याला, मला ॲक्च्युली मी त्याचं नाव विसरली. ते व्हाईट हेड्स रिमूव्हसाठी ते व्हॅक्यूम करतात, ते मी ऑनलाईन पाहिलं होतं आणि ते मी ऑर्डर केलं. आणि म्हणजे हे मी अगोदर पण यूज केलं आहे, बट इझिली त्यामधून म्हणजे त्यातून व्हाईट हेड्स वगैरे निघतात किंवा छोटे छोटे काही पिंपल्स असेल ते क्लीन होण्यासाठी हे छान अगदी उपयुक्त आहे. ते थोडंसं असं स्किनवर ड्रॅग करायचं आणि ते खरंच खूप छान पद्धतीने बऱ्याच गोष्टी काढतं. आणि त्यानंतर मला माझ्या नेबरने बोलवलं होतं, त्यामुळे मला पुढचं फार काही शूट करता नाही आलं. आणि हा आहे माझा फायनल रिझल्ट. मी फेस पॅक पण लावला तर थोडे गालावर फोडीचं लाल दिसतंय, बट ठीक आहे. सो आजसाठी एवढंच होतं. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओत. बाय बाय.